नमस्कार, MP शॉर्ट ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आज आपण भाषण धार्मिक स्वातंत्र्य पाहणार आहोत. काय धार्मिक स्वातंत्र्याचे जे आर्टिकल्स आहेत ते पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे ते ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे याच्यावर आपला फोकस असणार आहे. तर चला सुरू करू. तर पहा, धार्मिक स्वातंत्र्य. आता धार्मिक स्वातंत्र्य हे कलम 25 पासून सुरू होतात. कुठून? तर 25 पासून सुरू होतात ते 30 पर्यंत काय आहेत तर धार्मिक स्वातंत्र्य आहे. ओके, कन्फ्यूज होऊ नका. धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला वाटेल धार्मिक स्वातंत्र्य 28 पर्यंत आहेत, 25 ते 28, मात्र कलम 30 पर्यंत आहेत. कारण यावर PQ आलेला आहे. MPSCने प्रश्न विचारलेला आहे की खालील कोणते आर्टिकल्स धार्मिक स्वातंत्र्य आहेत. 25 आहे, 26 आहे, 27 आहे, 28 आहे, 29 आहे आणि 30 आहे. हे संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य आहेत 30 पर्यंत, 25 पासून 30 पर्यंत. तर याला एक एक कसं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं पहा. तर कलम 25 पहा. कलम 25 आहे सतसत विवेक बुद्धीने धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 25 काय आहे? सतसत विवेक बुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण? तर याची ट्रिक्स केलेली आपण यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. काय केलेली ट्रिक्स? वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य, अशी आपली ट्रिक्स आहे. मग यहुदीच का म्हणलं मी? त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो वाय आहे तो ABCDनुसार 25 नंबरला येतो. किती? 25. ABC यहुदीचा जो वाय आहे तो इंग्रजी ABCDनुसार जो यहुदीचा वाय आहे तो किती नंबरला येतो? तर 25 नंबरला येतो. म्हणून आपण धर्म लक्षात ठेवायचा, अंक लक्षात ठेवायचा नाही. कारण अंक तुम्हाला धोका देणार परीक्षेत. कारण अंक हा युनिक आहे का? नाही. मात्र यहुदी हा धर्म जगात एकमेव आहे का? नाही. मग एकमेव गोष्ट जी जगात एकमेव गोष्ट असते ती आपल्याला विसरणार का? नाही विसरणार. म्हणून अंक एकमेव आहे का? 25 आहे, 26 आहे, 26 आहे, 27 आहे, 24 आहे, हे काही पण असू शकतात अंक एकमेव नसतात. मात्र यहुदी हा जो धर्म आहे तो एकमेव आहे. त्यामुळे आपण ट्रिक्सनुसार काय म्हणायचं की यहुदी धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य, असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 26 आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं? धर्माची A to Z स्वातंत्र्य पाहण्याचे स्वातंत्र्य. कुठल्याही धर्माचे A to Z पाहण्याचे स्वातंत्र्य ते संबंधित व्यवस्थापनाकडे असते. संबंधित व्यवस्थापनाकडे धर्माचे A to Z स्वातंत्र्य पाहण्याचे अधिकार आहेत. A to Z का म्हणलं मग मी? कारण Z हा ABCDनुसार 26 नंबरला येतो. किती? 26. त्यामुळे ते तसं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 27 कसं लक्षात ठेवायचं? बघा, अशा ट्रिक्स तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकलची पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 किती? 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. काय? 84 21 90 83 84. तसेच तुम्हाला आणखी डेमो पाहिजे असतील आणखी विषयाचे, आपल्याकडे इंग्लिश व्होकॅब्युलरीचे ट्रिक्स आहेत, सायन्स आहे, तसेच माहिती अधिकार अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम या संपूर्ण ट्रिक्स आपल्याकडे पेड PDF आहेत. ते पण तुम्हाला पाहिजे असतील तर त्या नंबरवर संपर्क करा 84 21 90 83 84. तसेच तुम्हाला आणखी हे डेमो पाहिजे असेल ट्रिक्सचे तर आपले MPSC ट्रिक्स काय MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. त्यानंतर कलम 27 पहा. तर कलम 27 आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 काय? धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. तर याची ट्रिक्स काय आहे? धर्मासाठी GST न देण्याचे स्वातंत्र्य, असं आपण म्हणायचं. काय? GST न देण्याचे स्वातंत्र्य. मग GSTच का म्हणलं? कारण GSTचा जो G आहे तो ABCDनुसार 7 नंबरला येतो आणि 27मध्ये पहा शेवटी 7 आहे. 27मध्ये काय? शेवटी 7 आहे आणि GSTचा G ABCDनुसार 7 नंबरला येतो. तर शेवटचे 7 घेऊन तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 28 आहे शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. तर याला कसं लक्षात ठेवायचं मग? शैक्षणिक संस्थात हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य, असं म्हणून. धार्मिक शिक्षण देऊ शकता ना तुम्ही, तर मग हिंदू धर्माचे द्या, असं आपण ट्रिक्स करू. हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. मग हिंदूच का म्हणलं? कारण हिंदूचा ABCDनुसार 8 नंबरला येतो आणि 28मध्ये शेवटी 8 आहे. ओके. त्यानंतर 29 आहे अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आणि 30 आहे अल्पसंख्याकाची शैक्षणिक संस्था. तर यामध्ये आपण 29-30ची ट्रिक्स केलेली आहे, म्हणजे 29 ऑटोमॅटिक लक्षात राहील. कारण 29 आणि 30 हे दोन्ही पण अल्पसंख्याक संबंधी आहेत. मात्र
शैक्षणिक संस्था कशात आहेत, 29मध्ये आहेत की 30मध्ये आहेत, तर त्याची आपण ट्रिक्स केलेली आहे. तर 30मध्ये शैक्षणिक संस्था आहेत, तर त्याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण, अल्पसंख्याकांचे कॉलेजेस असं आपण म्हटलेलं आहे. अल्पसंख्याकांचे कॉलेजेस, कारण शैक्षणिक संस्था म्हणजेच काय, कॉलेजेस. तर आपण अल्पसंख्याकांचे कॉलेजेस अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. मग कॉलेजेस असं का म्हणलं, कारण कॉलेजचा जो सी आहे तो ABCDनुसार 3 नंबरला येतो, आणि जो 0 आहे, कॉलेजेसचा जो O आहे तो 0 सारखा दिसतो. कशासारखा दिसतो, 0 सारखा. मग अशा प्रकारे कलम 30 काय होतं, इथे तयार होतं. अशा प्रकारे कलम आपल्याला 30 लक्षात ठेवायचे आहे. इथून पुढे काय म्हणायचं आपण, मग अल्पसंख्याकांचे कॉलेजेस किती नंबरमध्ये, किती कलममध्ये येतात, मग ते 30मध्ये येतात, अल्पसंख्याकांचे कॉलेजेस. ओके. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. आवडत असतील तर जास्त विचार न करता 84 21 90 83 84 ह्या नंबरवर संपर्क करा आणि विचारपूस करा. अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.